लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीत. नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे. नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली या शब्दात वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. नवनीत राणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. अनिल बोंडेंवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नाही, नवनीत राणावर ज्या जातीय आणि धर्मांध भाषेचा वापर केला आहे, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. त्यांच्यावरही झालं पाहिजे आणि त्या डॉक्टर बोंडेवरही झालं पाहिजे. ते कुठेतरी चुकीची माहिती दिली. तुमच्याकडे यंत्रणा आहे, पोलीस खाता आहे, सगळे तुमच्याकडे आहे, तुम्ही माहिती घ्या ना. तोंडाच्या वाफा कशाला काढताय? तुम्ही तुमच्या जिभाला आवर घाला, जरा माहिती घेऊन बोला. नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तिथे बुरखेवाले नव्हते. तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे. लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही. आणि धर्म सांगून हिंदू सांगतात. ज्यांना हनुमान चालिसाचं दोन लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात. आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते. आज सगळ्या ज्या निघाल्यात त्या पोरी, त्या कोणाच्या निघाल्यात? इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर, तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ही बावचळल्यासारखी बोलते. हे अत्यंत घृणास्पद आहे. करावा निषेध तेवढा खरा आहे, म्हणजे जितका निषेध करावा